हां, बोला. नमस्कार सर, संदीप जाधव बोलतो. आज उद्यासाठी सर काय राहील अंदाज? आज उद्यासाठी? हा. आज आणि उद्या तसं पावसाचं वातावरण आता चांगलं झालेलं आहे. हा हा. एकूणच कोकण किनारपट्टीला पाऊस उशिरा सक्रिय झालेला होता. अच्छा म्हणजे मुंबईतच मान्सून 23ला आलेला होता अच्छा अच्छा. आणि त्यानंतर त्याची फारशी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. बर. 23-24ला पाऊस झाला. त्यानंतर पाऊस बऱ्यापैकी उघडला होता. हो. आता प्रश्न असा राहिलाय की समजा मुंबईत पुन्हा एकदा मान्सून काल सक्रिय झालाय. काल कोकण किनारपट्टीला पावसाची सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर काल एक पोकळी महाराष्ट्रामध्ये होती. हा हा. ती साधारण उत्तर महाराष्ट्राचा दक्षिणी भाग, हो. मराठवाड्याचा मध्य भाग, हा हा. मध्य महाराष्ट्र अशी ती एक पोकळी होती. हा. बाकी मग उत्तर महाराष्ट्र उत्तरेकडून पाऊस होता. मराठवाड्याच्या उत्तरेकडे पाऊस होता. विदर्भामध्ये पाऊस होता. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होता. याचा अर्थ मान्सून पुन्हा सक्रिय झालेला आहे हा हा. आणि आज देखील हा मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. अच्छा. म्हणजे मान्सूनची सक्रियता वाढेल. अडचण अशी होती की गेले 23 तारखेपासून जवळपास 28 तारखेपर्यंत हा हा. मान्सूनची पश्चिम शाखेने फारशी प्रगती केलेली नव्हती हो. आणि पूर्व शाखेने प्रगती केलेली नाहीये. म्हणजे तो पूर्व शाखा आला तर 12 तारखेपासून 28 तारखेपर्यंत प्रगती झालेली नाही. अच्छा. मात्र आज पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाल्यामुळे या दोन्ही शाखा थोडीफार प्रगती करू शकतात किंवा त्या उद्यापासून प्रगती करू शकतात. त्यामुळे मान्सून जोपर्यंत दोन्ही शाखेने प्रगती करत नाही तोपर्यंत पावसाचं प्रमाण देशात वाढत नाही. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत तो अपवाद आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सून जोपर्यंत मध्य प्रदेशवर किंवा मध्य भारतावर थांबलेला आहे तोपर्यंत महाराष्ट्रात खूप पाऊस होणार आहे हा हा. आणि त्या पद्धतीचा पाऊस सध्या महाराष्ट्रात पडताना दिसतोय. कारण मान्सून ट्रफ ही मध्य भारतावर असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस सक्रिय आहे आणि बरोबर. अवकाळी स्वरूपाचा म्हणा किंवा मान्सून पूर्व स्वरूपाचाच पाऊस अजून पडला. मान्सून येऊन देखील कारण मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र हा 23 तारखेलाच व्यापलेला आहे. 23-24 तारखेला. हो सर. हो. त्यामुळे तसा रेकॉर्डच्या दृष्टीने महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा मान्सूनचा आहे. हा. परंतु जेव्हा मेघगर्जना पावसामध्ये असते तेव्हा त्याला मान्सून पूर्व स्वरूपाचा पाऊसच आपल्याला गृहीत धरावा लागतो. अच्छा. तर आता सध्या विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण हा. अशी सक्रियता आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याची कमी राहण्याची शक्यता आहे. तसा जळगाव जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. अच्छा. उद्या देखील परिस्थिती अशीच आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये उद्या पर्जन्यछायेचा प्रदेश जो आहे म्हणजे नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व भागामध्ये, हो. सोलापूर, बीडच्या काही भागामध्ये पाऊस कमी होऊ शकतो. परंतु विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढण्याची देखील शक्यता आहे. अच्छा. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्या भागात पेरणी झालेली नाही त्या ठिकाणी या 2 दिवसात पाऊस होऊ शकतो. या 2 दिवसात होईल ना सर बहुतांश भागात? होणं अपेक्षित आहे आणि हा पूर्ण आठवडा पावसाळी आहे. अच्छा अच्छा. मे महिन्यामध्ये एक हलका कमी दाब महाराष्ट्रावर सक्रिय होतोय. अच्छा. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप चांगला पाऊस या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अच्छा अच्छा. त्यामुळे ज्यांच्या पेरण्या राहिल्या त्यांच्या पेरण्या होतील. परंतु काही ठिकाणी नद्यांना पूर येणार आहेत. तलाव हो सर. क्षेत्रामध्ये छोटे बंधारे भरले जातील. काही छोटे जे तलाव आहेत ते भरले जातील. त्यामुळे असं चांगलं वातावरण या वर्षीच्या मान्सूनमधला सगळ्यात बेस्ट आठवडा राहणार आहे. अच्छा अच्छा. हो सर, बहुतांश भागांमध्ये काल पण रात्री खूप मोठा पाऊस झाला, आमच्याकडे पण झाला. हा रात्री कसं आहे की आता सध्या बंगालच्या उपसागरातून एक सुप्त अशा प्रकारची एक वातावरण निर्मिती होते आणि त्याचा फायदा आपल्याला महाराष्ट्राला होतोय. हो. तर तसं अलिनोचं वर्ष आहे आणि यावर्षी पाऊस कमी सांगितलेला आहे. जूनची सरासरी आपण तशी बघितली तर खूप कमी आहे. हा हा. 60-65% पाऊस पडलेला आहे जूनमध्ये. परंतु मान्सूनच उशिरा आला महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर तो फार काळ सक्रिय राहिला नाही आणि त्यामुळे ही तूट राहिलेली आहे. बरोबर आहे सर. पण जुलै त्याच्यापेक्षा बेस्ट असण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये आहे सर चांगला पाऊस. जुलैचा पूर्वार्ध जो आहे हा तो हा. चांगला आहे. अच्छा. आमच्याकडे सर आतापर्यंत फक्त कापूस लागवड झाली होती. बाकीचं हळद, सोयाबीन आणि बऱ्याच पेरण्या बाकी होत्या. तर ते या हं. 2 दिवसात
जो पाऊस झाला त्याच्यामुळं आता पेरणीच्या कामाला वेग मिळाला आहे समजा सुरू झाले कामं. काय अडचण येणार नाही. पुढे पण पाऊस आहे. त्यामुळे पेरलेल्या पिकांनाही अडचण येणार नाही आणि आत्ता लागवडी केल्या तरी काही हरकत नाही. अच्छा, अच्छा. ठीक आहे सर. धन्यवाद. ओके. धन्यवाद. थँक यू सर.